नमस्कार, लोकशक्ती टीव्ही या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. मी पत्रकार निवृत्ती मंडलिक. आज आपण वेळवणकर साहेब जे तमाशाचे फडमालक आहे त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, कसं सांगू शकता कसे दिवस आहे आज तमाशाचे आणि तुमची रावटी नारंगाव मध्ये लागलेली आहे? एकंदरीत नारंगाव मध्ये तुमची रावटी आहे का इतर पण भागात रावटी लागते? नाही, सोलापूर लागते? जागा नाही, कुठंच नाही. महाराष्ट्रातलं केंद्रबिंदू स्थान मानले जातं ते फक्त नारायणगाव. तमाशाचं जे केंद्र मानतात उभा महाराष्ट्र, जे नारायणगाव म्हणजे विठा भाऊमाग नारायणगावकर यांनी या तमाशा सृष्टीला जे दान दिलं आणि त्यांच्या दानामुळे आज ही तमाशा पंढरी उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस आली. ते विठा भाऊमाग नारायणगावकर यांच्या नावामुळे आली. त्यांनी हे नाव लौकिक करून त्यांनी या नारायणगावचं नाव उभ्या महाराष्ट्रभर नव्हे तर परदेशापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. हे कला क्षेत्रात म्हणजे लोककला आणि लोककलेतून हे कलावंत प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं पोट तर भरतात, पोटाची खळी भरतात. त्यांचं बरेचसे म्हणजे हजारो लोकांचे प्रपंच, त्यांचे बायका मुलं, त्यांच्या मुलांचं शिक्षण होणं, मुलांना मोठं करणं, त्यांना शिक्षण करणं, असे बरेच जणांची मुलं आहेत की ते आता काही मुलांचे कोणाचे इंजिनियर झालेत, कोण डॉक्टर झालेत, कोण मोठमोठ्या पदावर गेलेत. आणि ही सर्व या लोककलेची पुण्याई आणि ती पुण्याई साध्य झाल्यामुळे आज या तमाशा फळात माझा मी मास्टर जगनकुमार वेळवणकर, तालुका भोर, जिल्हा पुणे, सह हौसार आणि पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ आता गेले 20 ते 25 वर्षापासून आम्ही या नारायणगाव केंद्रात येतोय. आमचा कार्यक्रम प्रसिद्धीच आणतोय, सादर करतोय आणि त्याला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत असते. दुसरा मुद्दा आहे पब्लिकचा पण प्रतिसाद आहे. तुम्ही एक सरदारकीची गवळण घेताय, ती जर घेतली आमच्या प्रशासनासाठी तर खूप भारी होईल. कोणती घ्या सरदारकीची गवळण? मी गोकुळचा वनमाळी किंवा गाऊन दाखवायची का? गाऊन दाखवायची. परब्रह्म निष्पाप हरी मी, परब्रह्म निष्पाप हरी, गायाचा रे गवळ्या घरी, गायाचा रे गवळ्या घरी, गायाचा रे गवळ्या घरी. गोपाळाच्या घरी गाया चारून येतो हरी मुरारी, मुरारी हरी कृष्ण मुरारी. गोपाळाच्या घरी गाया चारून येतो हरी मुरारी, मुरारी हरी कृष्ण मुरारी. परब्रह्म निष्पाप हरी मी, परब्रह्म निष्पाप हरी, गाया चारी गवळ्या घरी, गाया चारी गवळ्या घरी. दही दूध घेऊन जाता मथुरेला, इथेच गोरस घ्या गोपाला, इथेच गोरस घ्या गोपाला. गोपालाच्या घरी गाया चारून येतो हरी मुरारी, मुरारी हरी कृष्ण मुरारी. गोपालाच्या घरी गाया चारून येतो हरी मुरारी, मुरारी हरी कृष्ण मुरारी. परब्रह्म निष्पाप हरी मी, परब्रह्म निष्पाप हरी, गाया चारी गवळ्या घरी, गाया चारी गवळ्या घरी, गाया चारी गवळ्या घरी. सर, तुम्ही शेतकरी का? हो, शेतकरी आहे. हा ना, सगळं शेती वगैरे करतो. आमच्याकडे खेडेगावामध्ये काय दुसरं शेती नसते, पण भात पिकलं जातं. नाचणी भात. आता पहिले नाचणी करायची लोक, बरंही करायची, पण आता होत नाही. आता आपलं फक्त भात. पण आम्ही आता गावाकडे सहसा नाही राहत. आम्ही सुद्धा पुण्यामध्ये स्थायिक झालो. पुण्याकडेच राहतात. मुलांचे कामधंदे असतात, शाळेत जातात. दोन विषय मी ऐकतोय का, तमाशा कला आणि तमाशा धंदा. तमाशा धंदा कसा आहे? तमाशा धंद्यात आता पाहिजे असं महत्व राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आता मुलं इकडे वळण्याचा जो या पुढची पिढी या तमाशाकडे वळलं असं सांगता येत नाही. कमी झाली ही कला, जी लोककला आहे लोप पावत चालली. गावामध्ये गेल्यानंतर गावाकडून गावात असणारं पार्टी स्पीड, प्रत्येकाचं वेगवेगळे मत, वेगवेगळे हेतू, परत जो तो ज्याचे त्याचे पक्षाप्रमाणे मग लोकांना एकत्र येण्याचं गाव कधी संघटित होतं ते यात्रेचं निमित्त असतं. आणि त्या निमित्तामध्ये मग काही लोकांच्या मनात ज्यांच्या त्यांच्या ज्या असणारे जे काही भावना असतात ते निर्मिती करतात आणि मग ते भावना त्यांच्या तंट्यामध्ये त्याचं भांडणात रूपांतर होतं, मारामाऱ्या होतात. तमाशामध्ये मग व्यथा येते. परत मग बाकीचे लोक काय गावातली चर्चा करतात, आपण 2-2 लाख, 2.5 लाख, 1.5 लाख रुपये तमाशा लोकांना देतो आणि एवढे पैसे आणायचे द्यायचे
आणि गावामध्ये ऐकणारे जे प्रेक्षक वर्ग आहे तो नीट ऐकत नाही. मग एवढे पैसे पाण्यातच जातात ना गावाचे. त्याच्यासाठी आपण गावाने काय केलं पाहिजे, गावाने कसं वागलं पाहिजे हे ग्रामस्थ मंडळ ठरवून घेत असताना सुद्धा त्या टायमाला काही जी विरोधक असतात ग्रामस्थ गावाच्या, त्यांना ते एकमेकांमध्ये भांडणतट्टेमध्ये रूपांतर होतं आणि मग तो आमच्या कलाकारांच्या पोटावर पाय आणल्यासारखं होते. असं होऊ नये. यापुढे गावाने एका विचाराने राहावं, एका मताने वागावं. आणि ही लोककला ही आपली महाराष्ट्राची एक चांगली कला, सांस्कृतिक कला. यामध्ये आपल्याला त्यातून जे घेण्यासारखं आहे. तमाशात काय सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असंही नाही म्हणायचं. थोडं विनोदामध्ये थोडंसं कमी जास्त होत असतं. अश्लील विनोद केले जातात एकदम. मी ते काय तमाशे पाहिले, तुम्हाला थांबितो. एवढे अश्लील विनोद का करतात? चूक आहे ती करतात ना, ते चूक आहे. कारण आपला हा कार्यक्रम पाहण्यासाठी महिला वर्ग येतो, शिकलेल्या मुली येतात, म्हातारे येतात, वृद्ध येतात, तरुण येतात. मग यायचं तर त्यांना आपण कला दाखवायची असेल तर ती व्यवस्थितपणे की ती घेतली पाहिजे. तमाशा खेळायला पण चांगला केला, नाव झालं पाहिजे. मग जगनकुमार वेळवंडकर, हौसा वेळवंडकरांचा तमाशा आला होता आणि तो त्यांचा तमाशा पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटला, एकदम उत्कृष्ट झाला. त्यांनी कार्यक्रम चांगला केला. हा कार्यक्रम पुन्हा आपल्या भागात आला पाहिजे, आपल्या पंचक्रोशीत आला पाहिजे, असं नाव प्रत्येक कलावंतांनी ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रभर आपलं नाव राहिलं पाहिजे. मला एक सांगा की इथं तुम्हाला थांबितो थोडं की तमाशामध्ये तुम्ही एक मराठी गाणं घ्या. ह्यावेळेस कोणतं गाणं चांगलं बसवलंय ते म्हणून? गाणे आता भरपूर चाललेत गाणे. आता मराठी गाणी जास्त म्हणजे आता काय नवीन जो यायला पाहिजे असं एवढं काय जो नवीन हिंदी येत नाही, मराठी येत नाही, पण ती जुनी गाणी आहेत ती लोकांच्या खूप प्रख्यामध्ये आहेत, खूप आनंदात आहेत. लोक घेतात, गातात आणि ते या पुढे चालत राहतील. कोणतं बसवलं आता चाललंय अजून घालू चेहरे सर. मी आता काय माझी जुनीच गाणी असतात आणि ती चालतात अजून पब्लिक. किंवा हृदय वसंत फुलताना किंवा इतर कोणतं गाणं? निसर्गराजा घेतच असतो ना. ह्यावेळेस तुम्ही कोणतं घेणार? मेघानो, वृक्षानो, वेलीनो, फळानो, फुलानो, वेलीनो, तेरी भी चुप मेरी भी चुप, कुणाला काही सांगू नका, कबूल 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 कबूल, निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय र, कोणी माझ्या मनात लपलंय 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 र. का चाललात तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना, काय फार छान दिसतंय, काय तुमचं रूप भिजलेलं, आणि ते पहा काय तुमचं मन हे भिजलेलं, कशानं प्रेमानं 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 प्रेमानं. चल हात निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय र, कोणी माझ्या मनात लपलंय र, कोणी माझ्या मनात लपलंय र, निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो. म्हणजे तुम्ही मनातलं गुपित तमाशा कलेतून आणि याच्यातून सादर करताय. बिग बॉस मध्ये का बरं तमाशा कलावंतांना संधी आता देतात? हे त्या कलाकारांनी संधी देण्याचं काम आहे. ज्यावेळी रितेश देशमुख एक महाराष्ट्रातील आपल्या गुणवंत कलाकार, आणि तो आज त्या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन ते त्यांच्याकडे आहे, जेणेकरून योग असा आला पाहिजे आणि लोक कलावंतांनाही तिथं जाण्याचा चान्स मिळाला पाहिजे. आता आपला सूरज गेल्या वर्षी, आणि त्यांना अजितदादांनी घर बांधून दिलं. त्यांनी जे काही त्याच्या मनातल्या भावना होत्या ते भरपूर सादरीकरण केलेलं आहे. तुम्ही खेडेगावात जाता, तमाशा सादर करताय, कसे अनुभव येतात तुम्हाला? भरपूर अनुभव काय राजकारणातले येतात, समाजकारणातले येतात, राजकारण सगळं. पण लोकांनी हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवून ज्यावेळी आपल्या गावात तमाशा असतील, कलावंत येतील, त्यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्रित एकमेकाच्या हातात हात घालून हा कार्यक्रमाला सहकार्य करावं. आणि एक हिंदी गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी नाही माझं. तुमची कमांड कुठल्या गाणं? गारवा मधलं मराठी? हो शीशे की उम्र प्यार की आखिर भी साथ क्या, टूटा जो दिल किसी का
गैरत की बात क्या, हम अपने लिए जीते हैं, हमको यहाँ से क्या, हम खून जिगर पीते हैं, हमको यहाँ से क्या, एक रात की होती है शमा, इसकी हयात क्या, शीशे की उम्र प्यार की आखिर बिसात क्या, टूटा जो दिल किसी का गैरत की बात क्या, और टूटा जो दिल किसी का गैरत की बात क्या. शेवटचाच मुद्दा 2026 तमाशा धंद्यासाठी कसं राहणार आहे? सध्या जेमतेमच आहे. नेमळा जो टाईटपणा पाहिजे तसा नाही. अजून ते बारामती, फलटण, दौंड, इंदापूर या साईडचं गिरायक अजून इकडे सहसा येत नाही. अजून याच पंचक्रोश शेतीत यायला लागले. पण या पुढचा आता बघू. उद्याचा चांगला दिवस आहे, मुहूर्ताचा दिवस आहे. आता उद्या सर्व गोष्टीचे जो कळले तर उद्या कळेल आम्हाला काय होणार आहे, काय कसं काय. पाडव्यानंतर सुपारीची उद्याचं किंमत जे- वाढणार आहे का? उद्याचा दिवस येतो सर्व काही सांगून जातो. तमाशा कलावंतांची किंमत पाडव्यानंतर वाढणार आहे का? किमतीचा विषय नाही, पण त्या दिवशी होता पण आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे गिरायक या तिकडे वळतात, रावटीकडे येतात आणि मग त्यापुढे कळते ते काय होते काय नाही. असंच कळावं, सर्व प्रेक्षकांनी यावं, आम्हाला बरोबर साथ द्यावी, आमची पार्टी ठेवावी. आमचा ग्रुप चांगला आहे, तमाशा मंडळ ग्रुप चांगला केलेला आहे. 40-45 लोकांच्या कलावंतांचा संच आहे, 60-65 लोक आहेत आणि भरपूर कार्यक्रमाची चांगली व्हरायटी आहे. लोकांनी यावं, कार्यक्रम ठरवावा आणि आम्हाला गावोगावची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती. आपण आलात, आमची विचारपूस केली त्याबद्दल तुम्हालाही आमच्याकडून हार्दिक अभिनंदन, धन्यवाद.